यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक रद्द करा, भारतीय दलित महासंघ सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन। दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, स्त्रिया व आर्थिक दुर्लभ घटकातील उपेक्षित समाजाच्या व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व नैसर्गिक न्याय या संविधानिक अधिकारावर घाला घालणारी व त्यांचे अन्याय व अत्याचार विरोधात संघटित होऊन लढण्याचे अधिकार संपुष्टात आणणारे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा येते 2024 रद्द करण्यात यावा। मूठभर भांडवलदार व उद्योगपती यांच्या फायद्यासाठी धर्मार्थ जातीवादी अजेंडा पुढे करून सरकार विरोधी न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार व अल्पसंख्याक समाजातील सत्याग्रहींना, संघटनांना दोषी ठरवून त्यांना तुरुंगात टाकलं जाईल। बहुजन समाजाला लाचार व गुलाम बनवण्याचे हे मनुवादी सरकारचे षडयंत्र असून त्यांना लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही लादायची आहे। महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक 2024 नुसार महाराष्ट्र सरकार मानवी हक्कासाठी संघटितपणे सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात लढणाऱ्या कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवून त्यांची कारणेही जाहीर न करण्याची गरज नसल्याचे सांगते। शिवाय तक्रार नोंदवण्यासाठी DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घ्यावीच लागेल। सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात बोलायचे नाही म्हणजे हे भांडवलदारांचे हित जपणारी हुकुमशाही आहे। सदरचे विधेयक हे संविधानिक मानवी हक्काची व संविधानिक अधिकारांची पायमल्ली करत असून महाराष्ट्र सरकार बहुमतांच्या आधारावर संविधान विरोधी कायदा करून त्यांना मानसिकतेचे गुलाम करण्याचे प्रयत्न करत आहेत। समाजाच्या मूलभूत स्वातंत्र्यावर आघात करणारे असंविधानिक विधेयक महाराष्ट्र सरकारने तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा मानवी हक्कासाठी व संविधानिक न्यायासाठी महाराष्ट्र सरकार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल। सदस्य निवेदनाची व आंदोलनाची सुविधांची त्या गांभीर्याने दखल घ्यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। यावेळी भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या शासनाला एवढं कळलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आम्ही वारंवार सांगत आहे तर की या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गावामध्ये लोक गरिबाची सुद्धा त्या ठिकाणी जगत आहेत, त्यांच्यावरती तुम्ही अन्याय करताय। तुम्ही ती सरकारच्या खुर्च्या जे घेतल्या तुम्हाला हे 3 ठिकाणचं सरकार आहे हे मूर्खागत तुम्ही वागवताय शासना दरबारी लोकांच्यासाठी। हे तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्या खुर्च्या खाली करा आणि त्या ठिकाणी आमची संघटनेची नेते मंडळी त्या ठिकाणी ठेवा। तुम्हाला सरकार कसं चालवतं आम्ही शिकवतो। छत्रपती संभाजी महाराज की जय, माता जिजाऊंचा जय, माता रमाईंचा जय।